नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. आज मी बटनच्या शेजारी बटन गावच्या शेजारी नदी चंद्रभागेच्या काठाला आलेले बरगा. तर खूप असं छान वाटायला लागले आणि शिंदे दादांच्यात एक 7 महिला सोडल्या त्या, त्यांच्या चुलत भावांच्यात एक 5-7 महिला सोडल्या त्या. एका ठिकाणी उडीद काढायला सोडले त्या आणि एका ठिकाणी कांदा लागणीसाठी सोडले त्या. तर म्हणजे नदीच्या काठालाच आम्ही कामाला आल्यानंतर मला अशी नदी दिसली तर मी इकडे आले बरं का व्हिडिओ काढायसाठी. तर खूपच समाधान वाटते. आमच्याकडे पाणी नाही बरं का दादा, तर आम्ही खूपच म्हणजे आमच्याकडे पाऊस नसल्यामुळं आम्ही पेरलेलं सुद्धा सगळं वाळून चाललंय. त्यामुळं लागवडी जवळजवळ 20,000 रुपये रानात आता स्वतःच्या मी रानात घातले, तरी पण ती वाळून चाललंय बरं का. मकाला कसली भारी आली आमच्या रानात. तर असताना एक तर पाऊस नाही, पाणी नाही, गरिबीतनं कष्टातनं आम्ही लागवड घालून पेरलेलं होतं. तरी मेघराजान काय आम्हाला साथ दिली नाही. त्यामुळे आम्हाला तुमच्या गावाला एवढ्या लांब महिला घेऊन कामाला यावं लागतंय. तर खरंच असंच तुमचा सपोर्ट कायम राहू द्या. तर मी इथं आल्यानंतर मला आमचे दादा भेटले बरं का, माझी फॅन आहे ते, त्यांची मसर तिकडे होती, त्याने आले ती मला भेटायला, बोलतीलच त्यांनी. बोला. नमस्कार, मी संजय शिंदे आहे आणि मी इथं नदीकडेला जनावर चारत होतो आणि इथं ताई दिसल्या. ताईच्या व्हिडिओ नदीकडेला काढायला चालू होत्या. ताईचा मी एक फॅन आहे. इंस्टाग्रामवर ही व्हिडिओ बघतो, फेसबुकवर ही. ताईचं काम लय चांगलं आहे. शेतकऱ्याशीनला, गोरगरिबाशीनला, मजुराची सध्या लय तुटवडा आहे. ताईचं काम लय एक नंबर काम आहे. असं दे. थँक्यू. नाव तुझं घेऊन पडली कोरडा ओठाला, नाव तुझं घेऊन पडली कोरड ओठाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. किती जरी दुनियामध्ये झाली तुझी वाहवान, शेवटाला करावा लागतो गुरुचाच धावान. किती जरी दुनियामध्ये झाली तुझी वाहवान, शेवटाला करावा लागतो गुरुचाच धावान. नाही रे किंमत तुझ्या थाटामाटाला, नाही रे किंमत तुझ्या थाटामाटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. धन्यवाद. अरे, तर आज नदीच्या काठाला महिला कामाला घेऊन आले. एक 7-8 महिला कांदा लावायला सोडले त्या आणि एक 7 महिला उडीद काढण्यासाठी सोडले त्या. म्हणजे त्यांच्यात भाऊभावांच्यातच सोडले त्या. तर आज मी भीमा नदी ज्या काठाला, भीमा नदीच आहे ना रे, भीमा नदी. तर नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. आज आम्ही बटनला कामाला आलोय सुभाष दादा शिंदे यांच्यात. तर 2 दिवस झालं महिला आमच्या इथं कांदा लागणीसाठी आणलेल्या आहे त्या. तर आम्ही आता दुपारची जेवण करायला बसलोय बरं का. तर तेव्हा शेतकरी दादा पण तर जेवायला लागले, तर त्यांना जवळ या म्हणल्यावर लांब बसलीत बरं का. बरं असू द्या. तर खरंच एक चटणी भाकर एवढी चव लागते ना ह्या म्हणजे काळ्या रानात आणि ह्या शेतामध्ये. खूपच असं म्हणजे एवढ्या महिला खूपच जेवण जाते बरं का. कसलं ह्या असू द्या, चटणी भाकर जरी असली तरी पण जेवण करू वाटतं सगळ्यांच्या सोबत. तुम्हीही जेवायला या. हे का ज्वारीची भाकरी आहे, मिरचो आहे, डाळ आहे. तर अशा पद्धतीनं आमचं साधं जेवण असतंय. जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून, लाईक करून, कमेंट करून नक्की सांगा. तुमचीच सारिकाताई सलगर ड्रायव्हर, ओनली वन ड्रायव्हर आहे बरं का मी. आणि ब्रँड इज द ब्रँड शेतकरी नाही, आणि 7 शेतकऱ्यांचे बरं का. म्हणूनच ब्रँड इज द ब्रँड सारिकाताई शेतकरी. धन्यवाद.